प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा दाम करी काम. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा दाम करी काम. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पैशाने सर्व कामे साध्य होतात. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की सुधा मूर्ती पूर्व लिखित प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे. सुधा मूर्ती पूर्व लिखित प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गोष्टी माणसांच्या. प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, संघटना. पाचवा असा आहे की भारताचा शोध या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत. भारताचा शोध या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की रयत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. रयत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, जनता, प्रजा, लोक. वरील सर्व बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे. कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, जीवनसत्व ए. प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की इंग्रजांनी पहिली वकार कोठे स्थापन केली होती. इंग्रजांनी पहिली वकार कोठे स्थापन केली होती. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सुरत. प्रश्न क्रमांक नववा असा आहे की पेशींच्या केंद्रकांचा शोध कोणी लावला आहे. पेशींच्या केंद्रकांचा शोध कोणी लावला आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, रॉबर्ट ब्राउन सन 1831. प्रश्न क्रमांक 10वा असा आहे की द्रोणाचार्य कोणत्या क्षेत्रात दिला जातो. द्रोणाचार्य कोणत्या क्षेत्रात दिला जातो. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, प्रशिक्षण. प्रश्न क्रमांक 11वा असा आहे की 2023 अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला. 2023चा अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना कोणत्या खेळासाठी मिळाला. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कुस्ती. प्रश्न क्रमांक 12वा असा आहे की मी पारिजातकाची फुले वेचली यातील उद्देश कोणता. मी पारिजातकाची फुले वेचली यातील उद्देश कोणता. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मी. प्रश्न क्रमांक 13वा असा आहे की मोजकेच बोलणारा याचा समानार्थी शब्द कोणता. मोजकेच बोलणारा याचा समानार्थी शब्द कोणता. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, मितभाषी. प्रश्न क्रमांक 14वा असा आहे की फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो. फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कीटक. प्रश्न क्रमांक 15वा असा आहे की सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हणतात. सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, युती. प्रश्न क्रमांक 16वा असा आहे की बौद्ध धर्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे. बौद्ध धर्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, त्रिपिटक. क्रमांक 17वा असा आहे की राष्ट्रपतीचा महाभियोग यांचे कलम कोणते आहे. राष्ट्रपतीचा महाभियोग यांचे कलम कोणते आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, कलम 61. प्रश्न क्रमांक 18वा असा आहे की संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात. संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, लोकसभा. प्रश्न क्रमांक 19वा असा आहे की राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन कोणत्या दिवशी असतो. राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन कोणत्या दिवशी असतो. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 21 मे. क्रमांक 20वा असा आहे की पेशी केंद्राचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे. पेशी केंद्राचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, रॉबर्ट हुक. क्रमांक 21 असा आहे की शारदा कायदा कधी संमत करण्यात आला. शारदा कायदा कधी संमत करण्यात आला. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 1929. प्रश्न क्रमांक 23वा असा आहे की कोणती नदी महाराष्ट्रात 2 वेळेस प्रवेश करते. कोणती नदी महाराष्ट्रात 2 वेळेस प्रवेश करते. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, तापी. क्रमांक 24वा असा आहे की संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते. संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, रॅम. 25वा असा आहे की भारतामध्ये पिनकोड झोन किती आहेत. भारतामध्ये पिनकोड झोन किती आहेत. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, 9. प्रश्न क्रमांक 26वा असा आहे की खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले आहे. खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले आहे. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, सोनू सूद. प्रश्न क्रमांक 27वा असा आहे की
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मेघालय. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? याचं उत्तर आहे मित्रांनो बरोबर पुरंदर.